प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसे येथील भंडारा डोंगर स्थापित श्री खंडोबा मंदिर येथे 26वा वार्षिक महोत्सव 8 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे। यानिमित्त श्री खंडोबा देवाची पालखी आणि वाघे वारूसह भव्य मिरवणूक रविवारी दुपारी ठीक 1 वाजता मानकरी श्री गणपती मल्हारी पाटे महाराज यांच्या मल्हार नगरच्या घरून निघणार असून नरसी चौरस्त्यापासून भंडारा डोंगर श्री खंडोबा मंदिराकडे जाईल आणि त्या ठिकाणी श्री खंडोबा देवाचा अभिषेक होईल। त्यानंतर महाप्रसादाचं वितरण आणि रात्री केशव महाराज माने, शिंगारवाडीकर आणि नांदेड जिल्ह्याचे सर्व वाघे मंडळाचा जागरणाचा कार्यक्रम होईल। तरी या पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने माणिकराव लोहगावे, बाबाराव महाराज पाटे, माधवराव वडजे, व्यंकटराव कोकणे, पांडुरंग महाराज पाटे, व्यंकटी महाराज पाटे, गंगाधरराव वडगावे, हनुमंतराव कोकणे, पांडुरंग बागडे, संग्राम मुगावे, श्यामसुंदर कोकणे, हनुमंत मिसे, दत्ता गागलेगावे यांनी केले। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड। सांगतो मी, पांडुरंग गणपती महाराज पाटे नरशीकर हे धनगर कुळात जन्म झाला आणि आमच्या कुळाचं कुळदैवत पिढ्यापासून खंडोबा देव असल्यामुळे आम्ही दरवर्षी मैलारला जेजुरीला जाता आणि आमची इथं नरशीच्या भंडारा डोंगरामध्ये जी मूर्ती स्थापना होऊन 27 वर्ष झाले। दरवर्षी नेमान कार्यक्रम होतात आणि श्रावण महिन्यामध्ये रोज अन्नदान होते आणि दर रविवारी अन्नदान येणाऱ्या सर्व भक्तांना अन्नदान करून ज्ञानदान आणि अन्नदान ज्ञानदान सगळ्याच्या सुखामध्ये सुखी व्हायचं, दुःखादुःखी होऊन जेवढं कळालं तेवढं भक्ताला सांगत असतो। सगळ्यांना अनुभव आहे, हे जागृत दैवत आहे, संपूर्ण बहुजन समाजांचं आराध्य आणि आवडतं दैवत खंडोबा आहे। या देवाचा अनुभव आम्हाला आला। आमच्या वडिलाचं वय 100 वर्ष झाले। आमचे वडील मल्हारी महाराजांनी खाली काम करत असताना अति गरिबी पण तोंडात सतत देवाचं नाम होतं। नामचिंतन जिथं आहे ते देव असते बरं काय। त्या ठिकाणी भगवान जेजुरीतून आले आणि सांगितलं, बाबा मल्हारी, मी तुझ्यासाठी आलो, जेजुरीत राहून कंटाळलो, आता मी इथंच राहणार आहो। एवढं बोलून देव गुप्त झाले। मग त्यावेळेस आमच्या आजोबाला पश्चाताप झाला, देवाला मला पाया पडणं गेलो। तिथं अनुष्ठान त्या काळामध्ये केले 100 वर्षापूर्वीला आणि आमच्या वडिलांना सांगून गेले, बाबा इथे देव आली जागा आहे, कधी ना कधी इथं भव्य मंदिर होईल अशी आठवण ठेव। मग आमचे वडील नेहमी मला म्हणायचे शेताकडे जाताना, बाबा इथं देव आली जागा आहे, इथं मंदिर बांधायचं होतं। नेहमी म्हणा, मी म्हणा, बाबा आपलं पोट भरापुरतं अन्न घरी नाही, मंदिराला पोट बांधाय कुठून पाणी आणून लांब आहे, अरे होईल विश्वास ठेव। मग त्या गोष्टी श्रद्धा ठेवल्यानंतर तिथं माझं अनुष्ठान झालं 2-3 वर्ष श्रावण महिन्यामध्ये। मग सगळ्या लोकांच्या मनामध्ये चांगली भावना निर्माण झाली। सगळ्या गावकऱ्यांनी मिळून, सगळ्या समाजाने मिळून त्या ठिकाणी मंदिर उभा केले, भव्य मंदिर झालं आणि मूर्ती स्थापना झाली। त्या मूर्ती स्थापनेला आमचा 26वा वर्ष आहे। मूर्ती स्थापना खंडोबाची जेजुरी पंढरपूर मूर्तीवर स्थापना झाली। काशीला जाऊन साळंगपिंड आणलो, स्थापना झाली आणि आता सध्या बाळूमामाची स्थापना होणार आहे यंदाच्या काळामध्ये। तर त्या जागी सर्व भावी भक्तांना माझी सूचना विनंती आहे, दरवर्षीप्रमाणे वाघे आणि वारू या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा अन्नदाना सर्वांनी लाभ घ्या। जागृत दैवत आहे, विच्छिलेले फळं देवतो त्याशी नवलावे काय। तुम्ही जे मनात इच्छा करसाल ते परिपूर्ण होणार आहे। म्हणून हजारो लोकांना अनुभव आहे, वर्षाने येतात। या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनतेला सूचित करण्यात येते की या ठिकाणी याल तरी आरे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी पुरे मनार तोरे, असं कृष्णा सांगितलं। तसं तुमचं तर पोटभर मिळेल, अन्नदान मिळेल, दानदान मिळेल। वाघे आणि वारू आराधन्या जे काही पारंपरिक कलाकार मी सर्वांना मानधन देतो।